पिसवरे विरुद्ध फुरसुंगी. इथं आता शाळा सुटलेली आहे. कुठला पण बारका पोरगा बाउंड्रीच्या आत दिसला त्याला डायरेक्ट सरांक घेऊन जाण्यात येईल उचलून. फुरसुंगी संघ 2 बॅटमन लवकरात लवकर आतमध्ये लावायचे. चला लवकरात लवकर सामना चालून घ्या. पंच घनश्याम कोलते बाहेर या लवकर, लवकरात लवकर बाहेर या. हॅलो चालू होणारा सामना पिसोरे ब्लास्टर वर्सेस फुरसुंगी. रंगतदार होणारा सामना थोड्याच वेळात चालू होणार आहे. जर पिसोरे 11 जर ही मॅच जिंकली तर पंकज कोलते यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येणार आहे. अनिकेत तात्या जाधव यांच्याकडून पण 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. चला लवकरात लवकर सामना चालू करून घ्यायचा आहे. टोपो कोटला की 1001 रुपये देण्यात येतील. राहुल कोलते यांच्याकडून 1001 रुपयाचं पारितोषिक आहे. घनश्याम कोलते यांच्याकडून 1001 रुपये पारितोषिक आलेलं आहे. अरे 11,000 इथं झालं, जिंकून दाखवा. चला हॅलो चालू होणारा सामना फुरसुंगी वर्सेस पिसोरे ब्लास्टर. बॅटमनचं नाव काय? 12 खेळाडू लवकरात लवकर इथं पाठवायचं आहे. हॅलो चालू होणारा सामना पिसोरे ब्लास्टर वर्सेस फुरसुंगी. रंगतदार होणारा सामना. चला लवकरात लवकर चालू करून घ्यायचा आहे. कॅप्टन कॅप्टन कोण आहे? पहिला चेंडू निर्धाव असा स्वरूपाचा टाकलेला तो विशालने. मारलेला हा उत्तुंग असा फटका. त्या बाजूला नवनाथ जांभळे पळता की नाही, काय होतंय बघूया. आणि हा चौकार फुरसुंगी संघाचा हा पहिलाच चौकार. ही जो मॅच पिसर्वे संघ जिंकला तर प्रवीण उत्तम कोलते यांच्याकडून 1001 रुपया त्यांनी हे फोन करून सांगितलेलं आहे. इथं श्री आता पुढचा का सामना कसा करतोय बघू विशालला. आणि हा डॉट स्वरूपात चेंडू, 1 धाव. बायच्या स्वरूपात आलेली ही 1 धाव.
आता संघासाठी राजू काय करतोय? फुरसुंगीसाठी नावाजलेले असे खेळाडू मारला तुषार कोलते बॉल अडवण्यासाठी आलेले. एकच धाव. धावामध्ये प्रगती होत धाव झाल्या त्या 6. चेंडू हा निर्धाव. हा सामना जर पिसर्वे संघाने जिंकला तर सुखदेव कोलते यांच्याकडून 1000चं पारितोषिक रोख पारितोषिक आलेलं आहे. मारलेला उत्तुंग असा फटका काय होतं पाहू. आणि हा षटकार. श्रीने मारलेला हा फटका षटकारात. षटक समाप्तीची घोषणा. एका षटकानंतर धाव संख्या झाली ती 12. बॉलिंग साठी नावाजलेले आमच्या गावातील प्रसिद्ध गोलंदाज आबा. आबा बघू काय आबानी जर विकेट घेतली तर पंकज कोलतेकडून 500 रुपयांचं पारितोषिक आलेले. सुखदेव कोलते यांच्याकडून पण 500 रुपये आलेले. एक षटक समाप्त झालेला आहे. 4 षटकांचा सामना आहे. पहिला चेंडू असा आबाने अप्रतिम टाकलेला आहे. पहिल्या चेंडूवरती 1 धाव. पहिलाच आबाने असा आबाला मारलेला फटका आणि हा प्रणव बॉलवरती पण त्याच्या हातातला मिसफील्ड हा गेलेला चौकार. अशा धावा दिल्या तर पिसर्वे संघाला जिंकणं अवघड होईल. श्रीनी उत्कृष्ट मारलेला असा फटका आबाला. मारलेला चेंडू गेलाय सीमारेषा पार. षटकार. आबाचा पुढचा चेंडू झेल उडलेला पाहून तिथं कोणताच फिल्डर नाहीये. कैलास जांभळे हे चेंडूच्या मागे पळतागली. इथं 2 धावा झालेले. तिसरीचा प्रयत्न नाही करू शकले. तिसरीचा प्रयत्न मिसफील्ड झालेली आहे सागर यांच्याकडून. 3 धावा. षटक हे प्रगतीपथावर. धावा झालेले आहे ते 26. आबाचे अजून 2 चेंडू राहिलेले आहेत. काय करते ते आबा संघासाठी. अप्रतिम असा चेंडू टाकलेला आबाला पण सागरला तो काय अडवता आला नाही. महादेव यांची गडबड. पुन्हा एकदा मिसफील्ड झालेली. 2 धावा. आबा संघासाठी खूप काय करतोय पण त्यांना क्षेत्ररक्षण काही साथ द्यायना कोणच. स्कोर झाला तो 28. मारेला अप्रतिम फटका आणि हे काय होतंय पाहू. 2 धावा. 2 धावा.
धावसंख्या झाली 31. 2 षटक समाप्तीची घोषणा आणि धावसंख्या झाली 31. आलेले ते संघातील सर्वोत्कृष्ट वरिष्ठ गोलंदाज महादेव कोलते. बघू संघासाठी काय करतात. त्यांनी एकेकाळी असे गाजवलेले मैदान. धावसंख्या झालेली आहे 30 धावा. पहिला चेंडू टाकला हात दिमागात वाईट स्वरूपाचा. 1 धाव एक्स्ट्रा भेटत आहे हे फुरसुंगी संघाला. श्री आता काय करतोय महादेवच्या गोलंदाजीवरती फायदा उचलतोय का. पण महादेव पण नावाजलेला गोलंदाज आहे. तो मारू देणार का श्रीला. टाकलेला हा चेंडू वाईट प्लस 1 धाव. वाईट प्लस 1 धाव आलेली आहे. संघाची टोटल झालेली आहे ती 33. सोडलेला तो जेल सागर यांनी. महादेव यांची उत्कृष्ट गोलंदाजी. उगाच यांचे नाव प्रसिद्ध नाही इथे, कारण की खूप दिवस झाले ते क्रिकेट खेळलेले नाही, क्रिकेट पासून लांब आहे, तरी पण त्यांची जादू दाखवत आहे. आहा, मारलेला सुंदर असा चेंडू, टाकलेला डॉट. दोन चेंडू निर्धाव असे टाकलेले आहे. उत्कृष्ट असा मारलेला फटका. गणेश कोलते यांनी अडवलेला. काय ते डायरेक्ट हिट करतात का, पण नाही, महादेवला बॉल जवळ दिलेला त्यांच्याकडे. झालेले 2 धावा आता काढलेल्या. धावसंख्या ही पोहोचत आहे 35. उत्कृष्ट असे महादेव गोलंदाजी करताना श्रीला काय करू असे काय कळाला. आणि उत्कृष्ट असा नवनाथ दामले यांचा थ्रो. 2 धावा. उत्कृष्ट अशी गोलंदाजी करता की नाही महादेव कोलते. मी आधीच सांगितलेलं आहे की हे जुने नावाजलेले गोलंदाज होते आणि त्यांच्या काळामध्ये त्यांनी खूप गाजवलं. वाघ म्हातारा झाला तरी शिकार करायचा तो काही सोडत नसतो. टाकलेला हा चेंडू सागर यांनी झेल सोडलेला. अक्षय यांनी मस्त फिल्डिंग केलेली. जर या चेंडूवरती विकेट घेतली तर घनश्याम कोलते यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक महादेव कोलते यांना. आ 500 रुपयाचं पारितोषिक रोख पटकावलेलं आहे ते महादेव कोलते यांनी. घनश्याम कोलते यांनी 500 रुपये स्टेजला जमा करायचंय. उत्कृष्ट अशी महादेव कोलते यांनी त्यांची जादू दाखवलेली आहे की का मला संघामध्ये नावाजलं जातं, का मला खूप दिवसानंतर खेळायला घेतलं जातं माझ्या शैलीमुळं. 3 षटक झालेले 38 धावा. महादेव कोलते यांनी उत्कृष्ट अशी गोलंदाजी टाकून गेलेले, कारण की पहिल्यांदा विशाल आणि आबाला फटकेबाजी केल्यानंतर महादेव कोलते यांनी खूप दिमागदार बॉलिंग करून संघाला पूर्ण आक्रमण करण्याचा मौका दिलेला आहे. आता काय करते ते प्रणव बघू आपण आपल्या संघासाठी. शेवटचे 6 चेंडू बाकी. कोण आले हो दादा वरतीचे ना. ऋषिकेश नवीन फलंदाज काय संघासाठी करतात. प्रणवला ते काय मारलेला असा फटका, उत्तुंग असा प्लेअर मारलेला आहे.
टाकलेला हा दुसरा चेंडू, एक धाव. दुसऱ्या धावाचा प्रयत्न, विशाल यांचे गचाळ थ्रो, कारण की त्यांनी पहिला चेंडू हातातून टाकलेला नाहीये. त्यांना वाटलं की फलंदाज पळणार नाही, पण त्या फलंदाजांनी वाघाच्या चतुराईने धाव संख्या घेतलेली. आता 2 धावा. स्ट्राईकला ऋषिकेश. टाकलेला चेंडू वाईटच्या स्वरूपात, एक धाव एक्स्ट्रा संघासाठी. प्रणव हे भर टाकतात की आपल्या संघाला विजय करायचा असेल तर वाईट नाही टाकला पाहिजे, पण त्यांनी टाकला तो. धाव संख्या झालेली आहे ती. मारला उत्कृष्ट असा पटका आणि षटकार संघासाठी. असे ऋषिकेशनी 6 धावा पटकावलेल्या आहे. त्यांच्या या षटकाराने धावसंख्या पुढे वाढत आहे. धावसंख्या तो झाली 49. आणि हेलिकॉप्टर मारेला उंच उडवलेला, पक्क्या झेल आउट झालेला आहे ऋषिकेश. थोडीशी ताकद कमी पडली ऋषिकेशला, पण प्रणवनी संघाला सफलता घेऊन दिलेली आहे. काय करतात प्रणव पुढच्या चेंडूवरती संघासाठी? कोण येतंय नवीन फलंदाज? आतुरता संघाला, कारण की कोण होणार बाजीकर, प्रणव का नवीन फलंदाज? सचिन शिरसटे प्रणव गोलतेला सांगता की बॉल असा टाकावा, बॉल तसा टाकावा. काय त्यांनी कान मंत्र दिलाय, तो शिष्य हा गुरुचा कान मंत्र सफल ठरवणार का असफल? बघू पुढच्या चेंडूवरती प्रणव काय करतोय आपल्या संघासाठी. परशुराम टू प्रणव, कोण मारणार बाजी? 4 चेंडू. डॉट स्वरूपाचा चेंडू, शेवटचा चेंडू. शेवटच्या चेंडूवरती काय होतंय ते पाहायचंय. प्रणव का परशुराम, कोण होणार बाजीगर? जो जीता वही सिकंदर. शेवटचा चेंडू. टाकलेला हा नो स्वरूपाचा चेंडू आणि त्यावरती चौकार. प्रणव संघासाठी हा गचाळाशी बॉलिंग करताना काहीतरी म्हण. शेवटचा चेंडू. आणि फलंदाज बाद.
चला पुरसंगी संघ लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. पिसर वॉरियर चला, 2 फलंदाज आतमध्ये लावायचे तुमचे. चालू झालेला हा सामना लवकरात लवकर चालू करायचा आहे. 55 रन झालेले आहेत. 56 टू विन आहे. घनश्याम कोलते स्टेजशी संपर्क साधा. घनश्याम कोलते, घनश्याम कोलते स्टेजशी संपर्क साधा. घनश्याम कोलते स्टेजशी संपर्क साधा. आयोजक घनश्याम कोलते. चला लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. किशोर वॉरियर संघ आपले 2 फलंदाज आतमध्ये लावायचे. रंगतदार होणारा सामना पुरसुंगी वर्सेस पिसर वॉरियर्स. चला पिसर संघाचे फलंदाज आतमध्ये आलेले आहेत. बाबू शिरसट, पिसर्वे संघ हा फलंदाजी करण्यासाठी गेलेला आहे. वरती खेळत आहे तर ते सचिन शिरसट उर्फ बाबू नावाजलेले असे गावातील प्रसिद्ध खेळाडू. ते सर्कल फोडण्यात तरबेज आहेत. आणि खाली खेळत आहे ते विशाल. विशाल कोलते थोड्या दिवसापूर्वी हे दुखापतीमुळे हे गावामध्ये खेळत नव्हते सचिन, पण आज ओपनिंगला त्यांना चान्स आलेला. काय करतात ते सांगासाठी. अंकितने हा चांगल्या सुंदररीत्या चेंडू टाकलेला. सचिनला काही समजलं नाही. निर्धाव चेंडू. दुसरा पण चेंडू निर्धाव. सचिन याला काहीच समजाना, कारण की ते फक्त ऑफसाईडलाच मारण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्यामुळे त्यांच्या बॅटीला चेंडू हा काय लागा ना. 2 चेंडू दोन्ही निर्धाव. काय करतोय सचिन. अंकितची अशी सुंदर अशी गोलंदाजी. सचिनला काहीच समजाना. 3 चेंडू निर्धाव. पुढच्या 3 चेंडूवरती सचिन काय फायदा घेणार अंकितचा, कारण की अंकित त्याला मार काय म्हणतात चौथा चेंडू तो पण निर्धाव होता, पण मागे 1 धाव पूर्ण. 1 धाव. आता विशाल काय करतात त्याच्यावरती सगळं सामन्याचं गणित आहे, कारण की विशालने जर फटकेबाजी केली तर पिसर्वे संघ हा जिंकू शकतो. अजून त्यांचे उत्कृष्ट असे फलंदाज तुषार कोलते हे पण मागे आहेत आणि ते पण वाट पाहून की विशालनी फटकेबाजी करावी, म्हणजे त्यांच्या डोक्यावरचा भार कमी होईल. मारेला हा उत्कुंड असा फटका, पण तिथे थोडेसे
ह्या चेंडूवरती 3 धावा पूर्ण अशा झालेल्या आहे. 5 चेंडू आणि 4 धावा. काय करतात सचिन आता पुढच्या चेंडूवरती? मारलेला असा सुंदर चेंडू, पण तिकडे फलंदाज आहे आणि हा शेवटचा चेंडू उत्कृष्ट असा थ्रो. 2 धावा पूर्ण. 1 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली ती 6. 6च्या सरासरीने रन करतात ते सचिन आणि विशाल, पण इथं ते अपूर्ण आहेत कारण की त्यांना 14च्या सरासरीने रन करायचे जिंकायचं असेल तर. निखिल हे आलेले गोलंदाजी करण्यासाठी. बघू काय ते विशालला रणनीती आखत्यात, कारण की विशाल असा उत्कृष्ट फलंदाज आहे पिसर्वे गावचा. 18 चेंडू आणि 50 धावा. बघू विशाल संघासाठी काय करतात ते. मारलेला असा उत्तम असा पटका, पण तो आतमध्ये क्षेत्ररक्षण खाली आणि हा झेल सुटलेला. 2 धावा पूर्ण. काय करतात विशाल हे संघासाठी, कारण की मारलेला फटका हा त्यांचा चुकला होता आणि क्षेत्ररक्षणने त्यांना एक जीवदान दिलेलं आहे, पण का ते फायदा उचलतात का नाही आता हे पुढच्या चेंडूवरती समजून जाईल. पोरसुंगी संघाचे क्षेत्ररक्षणामध्ये बदल. पुढील 17 चेंडू आणि 48 धावा. काय करतात ते विशाल. निखिलचा असा विशालचा असा उत्कृष्ट फटका आणि हा षटकार. बघितलं ना, एका जीवदानाचा फायदा हा षटकाराने चुकवावा लागतो. असे जीवदान कधीच संघाला कुठल्या पण फलंदाजाला द्यावं नाही. विशाल आता काय करतोय निखिलच्या गोलंदाजीवरती, कारण की हा उत्कृष्ट असा फटका मारलेला तो षटकार. विशाल काय फायदा उचलतात का. उत्कृष्ट असा निखिलचा चेंडू निर्धाव असा टाकला. 1 तेरी तो 1 मेरी असं हे समीकरण झालेलं आहे. 1 षटकार तर 1 निर्धाव चेंडू. जर पिसर्वे संघ जिंकला तर इथं सुखदेव कुंडली कोलते यांच्याकडून 1001 आणि सोनू कटके यांच्याकडून 1001चं पारितोषिक जाहीर होत आहे. घनश्याम कोलतेंनी स्टेजची संपर्क साधा, कारण की महादेव कोलते यांनी विकेट घेतलेले तर 500 रुपये जमा करायचे इथं. मारलेला असा सुंदर चेंडू, पण तो झेल उडालेला आणि हा पण दुसरं जीवदान घेतलेले त्या विशालला. जिथे 2 धावा निघत होत्या तिथे पण सचिनने स्वतःकडे स्ट्राईक ठेवली आणि काय ते करतात बघू निखिल यांच्या गोलंदाजीवरती. चेंडू झाले ते 4.
सचिनने मारलेला ऑफ साइडला चेंडू आणि पुन्हा सचिन एकदा झेलबाद झालेले आहे. निखिल यांनी उत्कृष्ट गोलंदाजी करताना त्यांना षटकार मारून पण त्यांनी संघासाठी कमबॅक करून दिलं असं. आणि आता खेळण्यासाठी जाता येते सागर कोलते. काय करतात ते संघासाठी बघूया. मारलेला असा सुंदर असा चेंडू सागरने. एक धाव घेतलेली ती संघासाठी सागर यांनी आणि षटक पूर्ण. संघाची धावसंख्या जी झाली आहे 16. बारा चेंडू आणि 40 धावांची गरज. सागर आणि विशाल काय संघासाठी करतात ह्याची अपेक्षा अख्ख्या पिसर्वे संघाला लागलेली आहे. सचिन शिरसटे विशालला कान मंत्र देण्यासाठी आतमध्ये गेलेले. बघू त्या संघाला विशालला काय कान मंत्र देतात की ते 12 चेंडू 40 धावा करू शकता. बारा चेंडू 40 धावा समीकरण असे. सागरने उत्कृष्ट असा चेंडू मारलेला आणि त्यावर एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न पण विशाल यांनी साफ नकार दिला की नको, मी फटकेबाजी करतो, मी संघाला विजयी करतो. बॉलिंग साठी आलेले ते गणेश त्यांनी पहिलाच चेंडू असा उत्कृष्ट टाकलेला. गणेश टू विशाल. बॅटेल लागलेली ती कट आणि विशालने उत्कृष्ट असा चेंडू मारलेला पण ती कट झाली. जर सागर यांनी षटकार मारला तर प्रवीण उत्तम कोलते यांच्याकडून 1001. उत्कृष्ट अशी गोलंदाजी आणि फलंदाज विशाल हा बाद होतोय. तिसरे गावचे उत्कृष्ट असे लेफ्टी फलंदाज ज्यांनी एकेकाळ गाजवला त्यांना बघून नवीन नवीन खेळाडू शिकले. खूप काही त्यांनी खूप खेळाडू घडवले गावामध्ये. असे ते महादेव कोलते खूप वर्षानंतर बॅटिंग साठी जाता की नाही. काय करतात ते संघासाठी, कारण की मागाशी त्यांनी उत्कृष्ट अशी गोलंदाजी केली. आता त्यांच्या फलंदाजीची बारी होती का हे पाहण्यासाठी पिसर्वे गावचे सर्व नागरिक उत्सुक आहेत. कारण की महादेव कोलते फटकेबाजी करतात का आउट होऊन येतात. महादेव कोलते यांनी जर षटकार मारला तर सुखदेव कोलते यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेले आहे. पहिले त्यांनी 500 रुपयाचं पारितोषिक जिंकलेले. आता ते षटकारवाली परत पारितोषिक जिंकतात का. उत्कृष्ट असा स्ट्रोक मारलेला.
महादेव गोलते यांचा उत्कृष्ट असा फटका बघण्यासाठी खूप लोक तरसलेले. आज त्यांनी दाखवलेले की वाघ म्हातारा झाला तरी तो शिकार करायची काही सोडत नाही. उत्कृष्ट असा चेंडू सागरला, व सागरला काहीच करता नाही आलं. निर्धाव असा चेंडू, चेंडू झाले ते 5. शेवटच्या चेंडूवरती सागर काय करतात? षटकार मारतात का काय करतात? उत्कृष्ट असा फटका मारलेला सागर यांनी. आणि 1 धाव. सहा बॉल 36 धावांचं आव्हान. 6 बॉलला 6 षटकार मारायचे. बघूया काय होतंय. क्रिकेटमध्ये काही घडू शकतं. हे क्रिकेट आहे. सहा बॉलला 6 षटकार जर मारले सागर कोलते यांनी तर नितीन वायकर यांच्याकडून 1001 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. सुंदर पद्धतीने बॉल मारलेला, सिंगल धाव. महादेव कोलते यांनी जर षटकार मारला तर राहुल कोलते यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. जुने जाणते खेळाडू खेळत आहेत. चला, सुंदर असा फटका, त्याच्यावरती 2 धावा पूर्ण. शाबास महादेव कोलते. तुम्ही जर शाळेच्या पटांगणामध्ये जर बॉल मारला पलीकडं तर घनश्याम कोलते यांच्याकडून 1001 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. चला, सिंगल धाव या बॉलवरती. सुंदर पद्धतीने मारलेला हा फटका, पण यावरती 1च धाव मिळवणारे यश. 2 बॉल राहिलेले आहेत. 2 बॉल मध्ये महादेव कोलते यांनी षटकार जर मारला तर घनश्याम कोलते यांच्याकडून 1001 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि काय जाधव यांच्याकडून 1001 रुपयाचं पारितोषिक आहे. सुंदर पद्धतीने मारलेला हा बॉल, यावरती सिंगल धाव पूर्ण. 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. गचाळ असे क्षेत्ररक्षण. एक बॉलला 1 षटकार मारला तर 501 रुपयाचे पारितोषिक. वाईड बॉल. फुरसंगी संघ विजयी झालेला आहे, तरी त्यांचं हार्दिक हार्दिक असं अभिनंदन. चला, पुढचा चालू होणारा सामना पुढील होणारा सामना सासवड वर्सेस फुरसुंगी. रंगतदार होणारा हा सामना थोड्याच वेळात चालू होणार आहे. LMCC संघ, कुठे चाललात तुम्ही?
पुढील होणारा सामना हा 5 षटकाचा राहील. तरी दोन्ही संघांनी विनंती घ्यायची आहे. थोड्याच वेळात फुरसुंगी वर्सेस सासवड रंगतदार असा होणारा सामना थोड्याच वेळात चालू होणार आहे. चला फुरसुंगीचे कॅप्टन आणि सासवडचे कॅप्टन लवकरात लवकर टच होऊन घ्यायचं आहे. लवकरात लवकर इथं हजर राहायचंय. चला लवकरात लवकर दोन्ही संघाच्या संघ मालकांना विनंती आहे लवकरात लवकर टच घेण्यासाठी लवकरात लवकर इथं हजर राहायचं आहे.